आकडे येतातच बाहेर, ते आहेत आमच्याकडे पण आहेत सगळे. ते आता 30 जूनला सगळं सुरू झालं आता हे या सगळ्या प्रोसेस. मला कळत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणूक आहेत आणि आता ह्या याद्या, हे जे चाललंय राजकारण आता देशामध्ये हे काही खूप घाणेरडं आणि खूप भयानक चालू आहे. याचा फटका पुढे भविष्यात भाजपाला मिळणारच आहे तो. म्हणजे असं काही तो कोण राहत नाही त्याच्यातनं. मुळात सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. फक्त प्रश्न असा आहे की आपण करत असलेली कृती हा भविष्यातला पायंडा आपण काय पाडतो याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षांना जर समजा नसेल, राजकीय नेत्यांना नसेल, तर मला भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांची चिंता मला जास्ती वाटते. राजकारण काय येतं जातं वगैरे सगळ्या गोष्टी असतात, पण शेवटी आपण कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण. आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काय फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे, हे चांगलं राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यावरती या अशाच प्रकारच्या गोष्टींचा भारतीय जनता पक्षालाही त्रास होईल. त्यावेळेला काय कराल आपण, काय करतोय, कुठपर्यंत जातोय, कुठपर्यंत जायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही या गोष्टीला. काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी अनेकदा आमच्या लोकांना मी सांगत आलो, ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत, त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.